टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। स्पर्धकांच्या टाळ्या वाजवून आलेला आहे, सर्वांनी टाळ्या वाजवा। यानंतर याच स्पर्धेमध्ये व्हेरी गुड, या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे, गौरव करण्यात आहे। भविष्यात हा मोठा देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद। याने सहभाग घेऊन अत्यंत उत्कृष्ट असं प्रावीण्य मिळवलेले आहे। तमन्ना गोल्ड मेडल देऊन यथोचित असा सन्मान देऊन तिचा गौरव करावा आणि भावी त्याचबरोबर निखिल आरव रोहेकर, कैवल्य इंगोले, वेद थोरवे, जिशा मुजावर, रुद्र धर्मसाले आणि श्रीधर सर्व विजेत्या संघाचे हे सर्व खेळाडू आहेत। अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये खिलाडी वृत्तीतून जिद्दीनं हा आपला सामना जयंती कमिटीच्या वतीनं तसेच आपल्या सर्व उपस्थितांकडून मी त्यांना मान सन्मान आणि ट्रॉफीच्या देऊन यथोचित असं इथं त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। बॉलर म्हणून निखिल बेनकुळे यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे। त्यांचंही अध्यक्षाच्या की या बेस्ट बॉलरचं मानचिन्ह देऊन यथोचित असा इथं सन्मान देऊन त्याचा गौरव करण्यात यावा। सर्व स्पर्धकांचं मी पुन्हा एकदा व्हेरी गुड, मी सन्माननीय व्यक्तींना मी विनंती करतो की तिनं अत्यंत उत्कृष्ट प्रावीण्य मिळवावं, आपलं नाव आणि या देशाचं नाव करावं हीच आमच्या सदिच्छा आहे। ओके, सन्माननीय व्यासपीठाच्या वतीनं मानचिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं सन्मान देऊन जयंती कमिटीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या सौजन्यानं हा मानचिन्ह त्यांना यथोचित तिथं देण्यात येत आहे। त्यामुळे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। यथोचित असं स्वीकारून जयंती बॅट्समॅनचं यथोचित असं मान सन्मान देऊन गौरव करण्यात यावा। हर्ष आंबुरे बेस्ट बॅट्समॅन अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपल्या संघाला विजेतं पदक प्राप्त करून दिलेले बेस्ट बॉलर आहेत। त्यांचाही मेडल देऊन यथोचित तिथं सन्मान करून त्यांना गौरवण्यात येत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे। या प्रथम विजेता पटकावलेल्या श्रेया सती धर्मशाळेचं मेडल देऊन प्रावीण्य यापुढेही आपण करावं अशी मंडळाच्या वतीनं आणि उपस्थितीच्या वतीनं मी सदिच्छा मेडल देऊन यथोचित असा मान सन्मान त्यांचा इथं व्यासपीठावर सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते करण्यात येत आहे। अत्यंत या उपस्थित राहायचं आहे। हा, त्यानंतर अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे बॅडमिंटन स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त खेळाडू प्रशांत झावरे आणि तसेच अमर देवडे या दोघांना पण विनंती करतो की आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आणि यथोचित असं मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये। आणि बेस्ट डिफेन्स म्हणून अत्यंत उत्कृष्ट करण्यासाठी या मंचावरती उपस्थित राहायचं आहे। सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते या सर्व बेस्ट खेळाडूंचं बेस्ट असं सन्मान देऊन यथोचित असं गौरव इथं करण्यात येत आहे। सन्माननीय व्यासपीठावरील लिंगाळे मी विनंती करतो सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते यांचं यथोचित असं मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आहे। त्यानंतर चव्हाण, त्यानंतर बेस्ट ऑलराऊंडर शिवम कानोडे, त्यानंतर बेस्ट युनिव्हर्स इथे यथोचित असा मान सन्मान देऊन त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे। प्रतिनिधी या पदाचा स्वीकार करत आहेत। धन्यवाद।
पुढील वाटचालीसाठी सदिच्छा द्यायच्या आहेत. टाळ्या मधुरा उल्हास आगमे. वक्तृत्व शैलीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असं प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्याचंही मंचावरती सन्माननीय व्यक्तीच्या अनन्या वाघमारे हिने देखील चांगलं वक्तृत्व इथं केलेलं आहे. तिचंही सन्माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते मेडल देऊन यथोचित असा इथं सन्मान आणि पुढील वाटचालीसाठी तिला सदिच्छा. त्यानंतर शाळा देण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हावा हीच आमची सदिच्छा आहे. त्यानंतर तन्मय घोळे यानंतर आपण ज्यामध्ये टीम ए संघाचे कर्णधार म्हणून अत्यंत आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाला योग्य नेतृत्व देऊन जिथं कमी तिथं आम्ही या भूमिकेतून भूमिका बजावली असे कर्णधार श्रीमती सुर्वे. तसेच या स्पर्धेमध्ये देखील आपण बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर यांची या विजेत्या संघाकडून हे विजेते खेळाडू आहेत. ऋतुजा कावळे, सुर्वे धर्मसाले, कल्याणी पाटील, अर्चना गावडे, मंजिरी उमरे, सायली जाधव या सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचं मी जयंती कमिटीच्या वतीनं आणि या बक्षीस वितरणाच्या सोहळ्याच्या मंचाच्या वतीनं आणि सर्वांच्या उपस्थितीतून हा त्यांना मानचिन्ह आणि यथोचित असा इथं गौरव. खूपच छान कामगिरी केलेली आहे आणि या स्पर्धेत उत्कृष्ट असं फलंदाजी यांनी इथं केलेली आहे. बघतच राहावं नुसतं गगनचुंबी छक्के. त्यांची कन्या त्यांचं देखील बेस्ट मान सन्मान घेऊन यथोचित असा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे. धन्यवाद.